मी स्मिता डोंगरे. आजचं आपलं पहिलं सत्र आहे, ज्याच्यामध्ये आपण सामाजिक मानसशास्त्र या विषयावरती बोलणार आहोत. सामाजिक मानसशास्त्र हे खरं तर आपण सगळेच जण वापरत असतो. आपल्या रोजच्या जगात आपल्याला वापरायला लागतं. पण मानसशास्त्र म्हटलं की सगळ्या लोकांच्या एकदम भुवया अशा उंचावतात, की बापरे! मानसशास्त्र म्हणजे काय? पण मानसशास्त्र हे फार वेगळं काही नाही, तर आपण मनाचा अभ्यास करत असतो. आणि जेव्हा आपण सामाजिक मानसशास्त्र म्हणतो, तेव्हा आपण लोकांमध्ये किंवा सोशली आपण कसे वागतो, आपले विचार कसे असतात, ह्याच्याबद्दल आपण जास्त जास्त पुढे शिकणार आहोत. परिचय. अ, सामाजिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे, जी मानवी परस्पर संवाद, त्याचे प्रकटीकरण, कारणे, परिणाम आणि त्यात गुंतलेल्या विविध मनोवैज्ञानिक प्रक्रियांचा अभ्यास करत असते. आपण बघत असतो की आपण खूप लोकांना रोजच्या आयुष्यात भेटत असतो. लोक जसे आपल्याशी वागतात त्यावरती आपलं वागणं बदलत असतं. आपले विचार बदलत असतात. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, एखादी व्यक्ती आवडत नाही. पण त्याचं कारण काय? त्याचे परिणाम काय होतात आपल्या मनावरती? हे म्हणजे की मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र. व्याख्या. एक अतिशय मोठे सामाजिक मानसशास्त्रज्ञ होते गॉर्डन ऑलपोर्ट, आणि ज्यांनी एक व्याख्या मांडली आहे. व्यक्तींचे विचार, भावना आणि वर्तन हे इतरांच्या वास्तविक, कल्पित किंवा निहित उपस्थितीने कसे प्रभावित होतात हे समजून घेण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणारी ही एक शाखा म्हणजेच सामाजिक मानसशास्त्र. आता होतं कसं की एखाद्या व्यक्तीचे विचार, त्याचा आपल्यावरती खूप प्रभाव पडत असतो किंवा आपला विचार हाही लोकांवरती प्रभाव पाडणारा असतो. आपल्या भावना, आपल्याला काय वाटतं, एखादा व्यक्ती बोलला तर त्याचं दुःख होतं किंवा एखाद्या व्यक्ती आपल्याला छान कौतुक केलं तर त्याचं छानही वाटतं आणि आपल्याला आनंद होतो. आपलं वागणं, आपण नेहमी असं खूपदा म्हणतो की लोक माझ्याशी जशी वागतील तसंच मी लोकांशी वागणार. म्हणजे काय? तर माझ्याशी जर कोणी वाईट वागलं तर ते मी ऐकून घेऊ शकते का? तर नाही ऐकून घेऊ शकत. मग असं असतं की कधी कधी असं होतं की अरे, एखादा व्यक्ती आपल्याला काही दिवसांपूर्वी काहीतरी बोललेला असतो, पण आपलं वागणं तो व्यक्ती समोर आल्यानंतर त्या गोष्टी मनात ठेवून वागणं आपलं बदलतं. याला कल्पित असं म्हणतात. आणि निहित म्हणजे काय? तर आपल्याला इमॅजिनरी, की आपण कधी कधी असंही करतोय की एखादी सिच्युएशन जी खरोखर तशी नसते, पण आपण इमॅजिन करतो आणि आपण तसे वागतो. हे ज्या सगळ्या वागणुकीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतो. आता निसर्ग. तर प्रत्येक कुठलंही शाखा आपण जेव्हा कुठलीही शिकत असतो तेव्हा त्या एका विशिष्ट त्याचा एक नेचर असतं की ज्या पद्धतीने आपण ती शाखा शिकतो. पहिला म्हणजे की निसर्ग. आता पहिला त्याच्यातला पॉइंट, अभ्यासाच्या वैज्ञानिक पद्धती लागू करते. म्हणजे काय? तर सायंटिफिक मेथड वापरूनच सोशल सायकॉलॉजी किंवा सामाजिक मानसशास्त्र ह्याचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्र हे वैज्ञानिक स्वरूपाचे आहे, सायंटिफिक आहे. यामध्ये सामाजिक संदर्भात मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी पद्धतशीर निरीक्षण केलं जातं. म्हणजे काय? तर माणसाचं एक वर्तन किंवा वागण्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामध्ये आपण सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन वापरतो, वर्णन वापरतो. म्हणजे काय? तर डिस्क्रिप्शन असतं आणि मापन समाविष्ट आहे. म्हणजे काय? तर देर आर सर्टन मेजरमेंट्स की ज्याच्यावर बेस्ड आपण रिसर्च करतो आणि ह्या शाखेचा अभ्यास करतो. सामाजिक मानसशास्त्रातील अभ्यास थेट निरीक्षण किंवा प्रयोग केलेल्या डेटाचा संदर्भ घेतात. म्हणजे की आपण सोशल असं म्हणतो, पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला जे दिसेल किंवा जे वाटेल त्याच्याबद्दल अभ्यास असा नसतो. तर काय असतं? तर आपल्याला जे ऑब्झर्वेशन थ्रू आपण बघतो आणि प्रयोग केलेल्या डेटाचा जो संदर्भ असतो, म्हणजे आधी त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत त्यावर आधारित आपण
ही शाखा शिकतो. सामाजिक मानसशास्त्र 3 प्रमुख क्रियाकलाप करते, म्हणजे 3 मेजर ॲक्टिव्हिटीज असतात ऑफ सोशल सायकॉलॉजी. त्या म्हणजे काय, तर वर्णन, स्पष्टीकरण आणि भविष्यवाणी. वर्णन म्हणजे एक्सप्लेनेशन, वर्णन म्हणजे डिस्क्रिप्शन, स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन आणि भविष्यवाणी म्हणजे प्रिडिक्शन. आता एखाद्या गोष्टीचं वर्णन म्हणजे आपण जर 2 ग्रुप्सचा अभ्यास करत असलो तर ते 2 ग्रुप्सचं आपण डिस्क्रिप्शन असतं. आता डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तर तो ग्रुप कसा आहे, त्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत का, किंवा 2 ग्रुप्स मधील जेव्हा कॉन्व्हर्सेशन असतं तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि मग आपण प्रिडिक्ट करतो की ओके, हा ग्रुप कसा वागेल, त्याचं काय काय त्याचे एक्सप्रेशन्स काय असतील, किंवा तो ग्रुप विचार कसा करेल, ह्यावरती आपण अभ्यास करत असतो. सामान्य समजुतींऐवजी थेट निरीक्षणावर आधारित सामाजिक वर्तनाचे वैज्ञानिक खाते प्रदान करते. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला वाटली म्हणून आपण समजून घेतली तर तसं नाही, तर आपण त्याच्यावरती एक व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून, खूप लोकांवरती एक्सपेरिमेंट्स करून आपण ह्या शाखेचा अभ्यास करत असतो. व्यक्तींचे विचार, भावना आणि वर्तन याचा आपण अभ्यास करतो. तर काय विचार, जो आपण कसे विचार करतो, आपल्याला भावना म्हणजे आपल्याला काय वाटतं आणि आपलं वागणं कसं आहे याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र करत आलेलं आहे. तर सामाजिक मानसशास्त्र सामाजिक क्रियाकलापांशी संबंधित अनुभूतीचा अभ्यास करते, जे आम्हाला सामाजिक वर्तन समजून घेण्यास आणि अंदाज लावण्यास मदत करते. सामाजिक मानसशास्त्र सहकार्य, मदत करणारी वागणूक, संघर्ष आणि आक्रमकता या स्वरूपात सार्वजनिकपणे व्यक्त केलेल्या वर्तनाचा अभ्यास करत असते. म्हणजे काय, तर आपण लोकांची वागणूक, लोक एकमेकांना मदत करत असतात, पण त्यामागचा उद्देश, त्यामागचं इंटेन्शन काय आहे हे समजून घेणं. संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट, तर लोकांमध्ये इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, म्हणजे 2 व्यक्तींमध्ये, इंट्रापर्सनल होऊ शकतात, म्हणजे ग्रुप्समध्ये किंवा 2-4 व्यक्तींमध्ये, आणि आक्रमकता म्हणजे अग्रेशन सुद्धा दिसून येतं लोकांमध्ये. आपण जेव्हा कुठलेही सोशल इश्यूज बघत असतो, फॉर एक्झाम्पल ते पॉलिटिकल इश्यूज असू शकतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला अग्रेशन हे दिसून येतं. लोक खूप वेळेला असं होतं की कुठल्या तरी गोष्टीचा विरोध करतात, मोर्चे काढतात, ते वागणं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा, पण तो अभ्यास असा नसतो की आपल्याला वाटलं म्हणून आपण ते मांडलं, तर आपण ते ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स करून आपण कन्क्लुजनवरती येत असतो. सामाजिक संदर्भात व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करतो. तर हा घटक असं सूचित करतो की आपले वर्तन हे इतर लोकांच्या उपस्थितीने प्रभावित होतं आणि आपण सुद्धा इतर लोकांच्या वर्तनावर देखील प्रभाव पाडत असतो. खूप वेळा असं होतं की तुम्ही बघाल घरामध्ये सुद्धा, की तुमच्या वागण्याचा समोरच्याला जर त्रास झाला तर त्या व्यक्तीचं वागणं तुमच्याबद्दलचं बदलतं किंवा मत बदलतं. तेच तुम्हाला जर कोणाचा त्रास झाला तर तुमचं वागणं बदलतं. तर ह्यामागे एक खूप महत्वाचा घटक असा आहे की आपण आपलं वागणं हे कंट्रोल्ड नसतं, तर समोरच्यावरती आपण खूप डिपेंडंट असतो. आणि हे जे वागणं आहे आणि त्या ज्या भावना आहेत त्या वागण्यामागच्या, त्याला आपण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतो. आता व्याप्ती म्हणजे काय, तर स्कोप. तर कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये सामाजिक मानसशास्त्र आपण शिकतो किंवा आपण बघतो. पहिलं म्हणजे वृत्ती. तर वृत्ती म्हणजे काय, तर ॲटिट्यूड. हा शब्द आपण आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये खूपदा वापरतो की अरे ह्या व्यक्तीचा ॲटिट्यूड खूपच अजिबातच चांगला नाही, हा की ह्याला फारच ॲटिट्यूड आहे बाबा. तर म्हणजे काय, तर सामाजिक मानसशास्त्रज्ञ मनोवृत्तीच्या विविध पैलूंवर भर देत आहेत, जसे की निर्मिती, रचना बदल, कार्य आणि वृत्ती आणि वर्तनांमधील त्याचा संबंध. निर्मिती म्हणजे काय, तर फॉर्मेशन.
तर आपण एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा एंटर करतो तेव्हा तो ग्रुप आपण तयार करत असतो, म्हणजेच त्याचं फॉर्मेशन होत असतं. कधी कधी असं होतं की रचना बदल म्हणजे देर आर सर्टन चेंजेस दॅट टेक प्लेस इन द ग्रुप. कार्य म्हणजे काय, काम करतो, आणि वृत्ती म्हणजे आपला काय ॲटिट्यूड असतो. आपण नेहमी असं म्हणतो की कुठलीही गोष्ट करताना आपली वृत्ती कायम चांगली ठेवावी. का? तर वृत्तीमुळे सुद्धा आपले विचार बदलतात. आपलं लोकांबरोबरचं वागणं बदलतं. आणि तीच आपण जर तशीच निगेटिव्ह वृत्ती ठेवली एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तो व्यक्ती कितीही वेळा आपल्या समोर आला तरी आपण त्याच्याबद्दल निगेटिव्हच बोलणार आहोत किंवा आपण त्याच्याशी कधीच नीट वागणार नाही आहोत. ह्याला आपण ॲटिट्यूड असं म्हणतो. सामाजिक अनुभूती सामाजिक मानसशास्त्राचे नवीन उद्योन्मुख क्षेत्र आहे. सामाजिक उत्तेजनांशी संबंधित माहिती लोक कोणत्या प्रकारे समजून घेतात, विचार करतात आणि लक्षात ठेवतात याचा अभ्यास करते. सामाजिक अनुभूती अंतर्गत अभ्यासलेल्या विविध घटना म्हणजे व्यक्तीची धारणा, विशेषतः प्रक्रिया, स्कीमा आणि स्टिरियोटाइप्स. आता हे जे फील्ड आहे हे आत्ता खूपच अपकमिंग आहे, की ज्याला आपण सोशल कॉग्निशन असं म्हणतो. कॉग्निशन म्हणजे काय? तर आपण ज्याच्यामध्ये मेंदूचा वापर केला जातो आणि ज्याच्यामध्ये देर आर अ लॉट ऑफ issues or a lot of things which are involved with our central nervous system and the brain, की ज्याच्यामध्ये सामाजिक उत्तेजनांशी संबंधित माहिती लोक कोणत्या प्रकारे समजून घेतात. आता जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विचार करतो तेव्हा सुद्धा मेंदूचा वापर केला जातो. आपण लक्षात ठेवतो, लॉंग टर्म मेमरी असते, शॉर्ट टर्म मेमरी असते, याचा अभ्यास तर आपण केलेला आहेच. तर त्याचा वापर हा आपण खूपदा लोकांशी वागताना, बोलताना, आपली एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एक मत मांडताना, आपली प्रक्रिया देताना ह्याच्याबद्दल आपण खूप ह्या फील्डबद्दल आपण वापर करतो. सामाजिक प्रभाव म्हणजे सोशल इन्फ्लुअन्स. आता हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. का? कारण कितीतरी गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. लोक इतरांच्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवर कसा परिणाम करतात ह्याचा संदर्भ देते. म्हणजे काय? तर आता आपण कितीतरी वेळा बघतो, सोशल मीडिया बघतो, टीव्ही बघतो. तुम्हाला असं वाटतं का की आपण एखादी ऍड बघतो, ती ऍड आपल्यावर इतका प्रभाव पाडते की ते प्रोडक्ट आपण ऍक्च्युली वापरायला लागतो आणि आपल्याला खरं वाटतं. फॉर एक्झाम्पल, की जेव्हा आपण एका साबणाची ऍड बघतो आणि ते असं आपल्याला सांगतात की हो 2 दिवसात तुमचा चेहरा उजळणार आहे आणि तुम्ही गोरे होणार आहात, तर खरोखर तसं होतं का? पण हे जे रॅशनल थिंकिंग आहे हे त्यावेळेला आपलं बाजूला ठेवलं जातं. हा जो प्रभाव आपल्यावर असतो आणि त्याच्यावर बेस्ड आपण जे विचार करतो ते विचार अतिशय महत्वाचे असतात. कृती विरोधाभासी. सामाजिक मानसशास्त्रज्ञांना देखील या प्रश्नामध्ये रस आहे की लोक काही वेळेला समाजाच्या बाजूने का वागतात, परंतु इतर वेळी समाजाच्या विरोधात वागतात. आता हे वागणं आपल्याला पॉलिटिक्समध्ये खूप दिसून येतं. आपण असे म्हणतो की आपण एखाद्या पॉलिटिशियन बद्दल बोलतो किंवा आपण कुठल्या तरी ग्रुपला असोसिएटेड असतो, आपण एखाद्या पार्टीला सपोर्ट करत असतो, तेव्हा आपलं वागणं काय असतं. पण तेच आपल्याला अपेक्षित असं त्या पार्टीने काम केलं नाही तर आपलं वागणं लगेच कसं काय बदलतं बरं? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण का? तर आपला विचार, आपल्या भावना आणि आपली वागणूक ह्याचा आपल्याबरोबरच आपल्या इतर लोकांबरोबर बद्दल सुद्धा त्यावरती परिणाम होत असतो. कृतीविरोधाभासी. सामाजिक मानसशास्त्रज्ञांना देखील या प्रश्नामध्ये रस आहे की लोक काही वेळेला समाजाच्या बाजूने वागतात. आता आपण खूपदा, हेच मी आता सांगत होते की खूपदा आपण लोकांच्या बाजूनी आणि खूपदा आपण त्यांच्या विरोधात. पण ह्याचा प्रॉब्लेम हा इतरांनाही होतो आपल्या बरोबर, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ग्रुप डायनॅमिक्स म्हणजे काय? तर गट रचना, गट प्रक्रिया आणि वैयक्तिक बदल आणि गट विकास.
आता असं होतं, की आपले मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स असतात. आपण जिथे ऑफिसला जातो, कामाला जातो, तिथे आपला एक ग्रुप तयार होतो. मग आपण काही सोशल ग्रुप्समध्ये इन्व्हॉल्व होतो. आपण आपली एखादी हॉबी शिकायचं ठरवलं, तर तिथे आपला एक ग्रुप तयार होतो. आता ही गट रचना ही कशी होते? तर ती असं असतं का, की लाइक माइंडेड लोकांबरोबरच आपण हे होतो, असोसिएट होतो. तर असं नाहीये. कधी-कधी असंही होतं, की तुमचे विचार, तुमची मतं ही खूप वेगळी असतात. पण तरीसुद्धा तुम्ही त्या गटामध्ये असता. मग त्या गटाची प्रक्रिया काय असते? त्यांची रिएक्शन काय असते? आणि त्यामागे तुमच्यामध्ये काही वैयक्तिक बदल घडतो का? ज्यानी त्या गटामध्ये काही चांगला फरक पडतो का? तसेच कार्यप्रदर्शनावर याचा परिणाम या संदर्भात गट समजले जाऊ शकतात. आणि तुमचे जर विचार त्या ग्रुपबद्दलचे बदलले, तर तुम्ही त्या ग्रुपसाठी काही चांगला विचार करायला लागू शकता. काही चांगलं कार्य करू शकता, जेणेकरून तो ग्रुप हा चांगल्या प्रकारे इव्हॉल्व होत असतो. कुठलाही विषय शिकतो तेव्हा त्याबद्दलचा इतिहास, हिस्ट्री, की हे कुठनं चालू झालं, याचा अभ्यास कुठून चालू झाला, हे अतिशय महत्त्वाचं असतं. सुरुवातीची जी काही वर्ष होती, त्याच्यामध्ये हेगेल नावाचे एक तत्त्वज्ञानी होते आणि त्यांचा प्रभाव हा खूप जर्मन विद्वानांवरती पडला होता. सामाजिक मानसशास्त्राच्या पूर्वी सामूहिक मन म्हणून अभ्यास केला जात असे. तर सामूहिक मन म्हणजे काय? तर इट्स अ सोशल माइंड. त्यावर आधारित अनेक परस्पर विरोधी संकल्पना होत्या. तर सामूहिक मन म्हणजे काय? नक्की सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय? ह्यावरती आधी खूप कॉन्फ्लिक्ट्स होते. त्याच्यानंतर 2 पाठ्यपुस्तकं लिहिली गेली होती. पण एकही सामाजिक मानसशास्त्राच्या आधुनिक संकल्पनेसारखी नव्हती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सामाजिक मानसशास्त्राने मानवाचे विचार, भावना आणि वर्तन पद्धतशीरपणे मोजणे सुरू केले. आधी असं होतं, की आपल्याला जे दिसतंय वागणं म्हणजेच सामाजिक मानसशास्त्र किंवा म्हणजेच सोशल सायकॉलॉजी. एखादा व्यक्ती त्याच्या भावना व्यक्त करतो म्हणजे सोशल सायकॉलॉजी. पण त्याच्यावरती काही सायंटिफिक मेथड्स वापरून आपण काही एक कन्क्लुझिव्ह एरियावरती येऊ शकतो. हे 20व्या शतकात चालू झालं. विल्यम वुंड याने 1979 मध्ये लेप्झिग येथे एक मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. दरम्यान वॉटसनने 1913 मध्ये मानसशास्त्रासाठी आपला उत्कृष्ट वैज्ञानिक जाहीरनामा प्रकाशित केला होता. सामाजिक मानसशास्त्राची स्थापना 1940 ते 50 या दशकामध्ये कर्ट ल्युईन आणि लिओन फेस्टिंगर यांनी वैज्ञानिकदृष्ट्या कठोर सामाजिक मानसशास्त्रासाठी युक्तिवाद केला होता. 1954 मध्ये फेस्टिंगर याने वर्तणूक विज्ञानातील संशोधन पद्धती नावाचे पुस्तक संपादित केले. दुसरे महायुद्धादरम्यान अनुरूपता आणि आज्ञाधारकता यावर अभ्यास करण्यात आला होता. आता सामाजिक मानसशास्त्राचा विस्तार इतर विषयांवरती सुद्धा झाला. 1962 मध्ये मानवी आक्रमकता, 1972 मध्ये निर्णय घेणे, की ज्याला आपण डिसिजन मेकिंग असं म्हणतो, 20व्या शतकात वृत्ती, ॲटिट्यूड, मन वळवणे यातील संज्ञानात्मक प्रक्रिया, प्रसिद्ध संज्ञानात्मक विसंगती सिद्धांत हा झाला. 20व्या शतकातील सामाजिक मानसशास्त्र अद्याप एक विस्तारित क्षेत्र आहे. आरोग्य आणि आनंदावर सामाजिक परिस्थितीचा कसा प्रभाव पडतो याच्यावरती आता सुद्धा जगात खूप रिसर्च चालू आहे. आनंदी राहणं, टू रिमेन हॅपी अँड हेल्दी, ह्याचा इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑन हाऊ पीपल बिहेव विथ यू. लोक तुमच्याशी कसे वागतात, आणि दॅट इज द रिझन की सोशल सायकॉलॉजीचा ह्याच्यावरती खूप मोठा प्रभाव आहे. मेंदूच्या क्रियाकलापांवर सामाजिक वर्तन कसे प्रभावित करते आणि
प्रभावित करते याचा अभ्यास सामाजिक न्यूरोसायन्स करते. तर आर ब्रेन प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मेंदू हा एक अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आहे. का? कारण आपल्याला आपलं वागणं, आपलं विचार करणं, हॉर्मोन्सचा इम्पॉर्टन्स असणं, या सगळ्या गोष्टी सामाजिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास त्याचा केला जातो. भारतामध्ये सामाजिक मानसशास्त्र हे आता काही वर्षांपूर्वीपासनं ह्याचा अभ्यास खूप जास्त व्हायला लागलेला आहे. भारतातील सुद्धा कैक सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी मेजरली पॉलिटिकल इश्यूजवरती, ग्रुप कॉन्फ्लिक्टवरती आणि लोक एकमेकांशी किंवा इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल ह्या गोष्टींवरती खूप अभ्यास हा चालू केलेला आहे. सामाजिक मानसशास्त्र आणि इतर काही विषय. सामाजिक मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. मानववंशशास्त्र म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करणे, कल्चर. आता आपल्याला माहितीच आहे की भारत हा एक अतिशय कल्चरल देश आहे. आपल्याकडे विविध कल्चर्स आहेत की जे लोक आणि खूप लोक विविध कल्चर्सची आपल्याकडे एकत्र असतात आणि त्याचे ग्रुप्स तयार होतात. संस्कृती म्हणजे लोकांच्या समूहाची सामायिक मूल्ये, श्रद्धा आणि पद्धती ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. आपण असं नेहमी म्हणतो की आपलं कल्चर हे आपण जर फॉलो केलं तर ते पुढच्या जनरेशनकडे जाणार आहे. इंडिया इज अ कंट्री की जिथे विविध कल्चर्स फॉलो केले जातात. आपल्याकडे असा एकच कुठलं कल्चर किंवा एकच रिलिजन असं सुद्धा नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्यावरती किंवा आपल्या विचारांवरती जो काही परिणाम होत असतो, चांगला असेल वाईट असेल दोन्ही प्रकारे होत असतो, तो ह्याच कल्चरमुळे आहे. मानव हा सांस्कृतिक प्राणी आहे. वी आर ऑल व्हेरी व्हेरी कल्चर्ड ॲनिमल्स. आपण कधीतरी स्ट्रे ॲनिमल्स सारखे किंवा वाईल्ड ॲनिमल्स सारखे आपण वागतो का? तर नाही. आपल्यामध्ये काहीतरी कल्चर आहे. आपण काही गोष्टी ह्या व्हॅल्यूजमध्ये आपण कन्वर्ट करतो की ज्या गोष्टी आपण फॉलो करत असतो. ज्या सांस्कृतिक संदर्भामध्ये वर्तन घडते ते समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. आता असं खूपदा असतं की मुलांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे खूप विषयांवरती वाद होत असतात. आई वडील हे कायम प्रयत्न करतात की आपलं जे काही कल्चर आहे ते आपण फॉलो करणं, आपल्या मातृभाषेला आपण महत्त्व देणं, आपण जे खातो, आपण आपले कपडे, की ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्याला महत्त्व देणं. पण त्यांनी काय होतं तर त्यांनी आपल्या मनावरती चांगला परिणाम होत असतो. आणि हाच परिणाम काय होतो हे सामाजिक मानसशास्त्रामध्ये आपण बघतो. सामाजिक मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स आणि सोशल सायकॉलॉजी याचा काय संबंध असू शकेल, तुम्हाला काय वाटतं? अर्थशास्त्र एका विशिष्ट समाजाच्या वस्तू आणि सेवनांचं उत्पादन, वितरण आणि वापर यावर लक्ष केंद्रित करते. मोठ्या सामाजिक प्रणालींमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्र सामाजिक मानसशास्त्रावर प्रभाव पाडते. म्हणजे काय तर आपण जर एक्झाम्पल घेतलं भारताचं, तर आपल्याला रोजच्या डे टू डे लागणाऱ्या गोष्टी काय, तर त्या गोष्टींचा सुद्धा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. म्हणजे कसा तर आपलं खाणं. आपण एक उदाहरण घेऊयात रोजचं. आपण रोज ब्रेड खाल्ला की जे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये चालतं का, कारण तिकडे असणारं हवामान हे थंड असतं. पण ते इथे रोज आपल्याला चालणार आहे का, तर नाही चालू शकत. मग आपण जे उत्पादन आपलं आहे किंवा आपण ज्या गोष्टी वापरतो, ज्या वस्तू वापरतो, त्याचाही आपल्या मनावरती एक परिणाम वेगळ्या प्रकारे होतच असतो. सामाजिक मानसशास्त्र आणि राजकीय विज्ञान म्हणजे पॉलिटिकल सायन्स. आता राजकीय विज्ञान हा राजकीय संस्था आणि संस्थांचा विशेषतः सरकारी अभ्यास आहे. पॉलिटिकल सायन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पॉलिटिक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि खूप जणांचा तो एक आवडीचा विषय सुद्धा असतो.
पण त्याच्यामध्ये मानसशास्त्र वापरतात का? किंवा त्यांचा काही संबंध आहे का? तर हो, नक्की आहे. आपण जेव्हा आपला एक आयडॉल ठरवतो, आपण आपला एक कुणीही आयडॉल असेल, मग तो क्रिकेटमधला असेल, कल्चरमधला असेल, आर्टमधला असेल, पॉलिटिक्समधला असेल, त्या व्यक्तीचं वागणं हे आपल्यावर प्रभाव पाडतं की नाही पाडत? तर नक्कीच पाडतं की नाही? आपल्याला जर माझा कोणीतरी एक आयडॉल असेल, की मी एखाद्या व्यक्तीकडे खूप रिस्पेक्टनी बघते, तर त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, त्या व्यक्तीचा ड्रेसिंग सेन्स या सगळ्यावरचा माझ्यावरती प्रभाव पडत असतो. तसाच काही पॉलिटिकल व्ह्यूजचा सुद्धा आपल्यावर परिणाम पडत असतो. म्हणजे कसा? तर आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात, ते कुठली पॉलिटिकल इश्यूज फॉलो करतात, त्याचा आपल्यावरती खूप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कसाही प्रभाव हा डेफिनेटली पडत असतो. सामाजिक मानसशास्त्र राजकीय मुद्द्यांचा अभ्यास करते, जसे की मतदान, पक्ष ओळख, उदारमतवादी श्लोक, पुराण मतवादी विचार आणि राजकीय जाहिराती. काही लोक, नेते कसे आणि का होतात याचा सुद्धा अभ्यास असतो. आणि याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे? जो व्यक्ती अ, एक लीडर होऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये एक लीडरशिप क्वालिटीज आहेत, असाच व्यक्ती हा आपला पुढे पॉलिटिकल आपला एक पुढे लीडर बनू शकतो ना. अदरवाईज कसा बनू शकेल? जर जो व्यक्ती पुढे हे होतो आहे, त्या व्यक्तीला जर लीडरशिप क्वालिटीजच नसतील, तर तो इतक्या लोकांना लीड करू शकेल का? तर नाही करू शकणार. आणि हा अभ्यास मानसशास्त्रज्ञ करत असतात. सामाजिक मानसशास्त्र आणि समाजशास्त्र. आता समाजशास्त्र म्हणजे काय? तर सोशिओलॉजी. समाजशास्त्र हा मानवी समाज आणि समाज तयार करणाऱ्या गटांचा अभ्यास आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ खूप कमी अधिक प्रमाणात लोकांच्या गटासह काम करत असतात. म्हणजे काय? तर सोशिओलॉजी हा सुद्धा एक सायकॉलॉजी बरोबरचा एक खूप जवळचा विषय आहे, की ज्याच्यामध्ये जास्त करून लोकांवरती अभ्यास करणे, समाजावरती अभ्यास करणे, म्हणजे काय? तर मॉरलेस ग्रुप्सवरती अभ्यास करणे, हे समाजशास्त्र बघतं. आणि सामाजिक मानसशास्त्र काय बघतं? तर वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचे विचार आणि ग्रुपमध्ये असेल तो व्यक्ती, तर ग्रुपचे काय विचार असतील, या दोन्ही गोष्टी इंटरलिंक हे सामाजिक मानसशास्त्र करत असतं. सामाजिक मानसशास्त्र आणि इतर काही शाखा. सामाजिक मानसशास्त्र आणि जीवशास्त्रीय मानसशास्त्र. एखादी व्यक्ती जे काही करते किंवा अनुभवते, त्यात काही शारीरिक प्रक्रिया असतात, जसे की मेंदूची क्रिया किंवा हॉर्मोन्स, जे मी मगाशी म्हणलं, की आपला मेंदू हा अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे. कारण आपण जो विचार करतो तो एक्सप्रेस करणं, त्याच्यावर त्या विचारांवर आधारित वागणं, हे शेवटी आपला मेंदू कंट्रोल करत असतो. हॉर्मोन्सचा काय परिणाम होतो आपल्यावरती? तर हॉर्मोन्स ऑल्सो आपल्या पिट्युटरी ग्लँड्स ज्या आहेत, की ज्या मेंदूमध्ये असतात, त्या बाकी सगळ्या ग्लँड्सना कंट्रोल करत असतात. सो आपल्याला आनंद होणं आणि आपण खूप हसणं, आपल्याला दुःख होणं आणि आपण खूप रडणं, हे सुद्धा मेंदू कंट्रोल करत असतो. मेंदूमध्ये काय घडते यावर न्यूरोसायन्स लक्ष केंद्रित करते. 1990च्या दरम्यान सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक वर्तनाच्या जैविक पैलूंवर काम करण्यास सुरुवात केली होती. 20व्या शतकात हे चालूच आहे. आणि सोशल न्यूरोसायन्स आणि सोशल सायकॉलॉजी, सोशल सायकोफिजिओलॉजी आता भरभराट होत आहे. सायकोफिजिओलॉजी म्हणजे काय? तर युअर माइंड अँड बॉडी आर इंटरलिंक, आणि याचा अभ्यास हा सायकोफिजिओलॉजी करत असते. सामाजिक मानसशास्त्र आणि क्लिनिकल सायकॉलॉजी. क्लिनिकल सायकॉलॉजी काय बघते? तर असामान्य वर्तन. आणि सामाजिक मानसशास्त्र काय बघतं? तर सामान्य वर्तन. आता दोन्ही क्षेत्रांनी अनेक विचारांची देवाणघेवाण केली आहे आणि एकमेकांच्या अभ्यासाचा चांगला उपयोगही केला आहे.
का? कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं असामान्य वर्तन असतं, तेव्हा तो व्यक्ती जर बाकीच्या लोकांना इन्फ्लुअन्स त्याने केलं, तर सगळ्यांचंच वागणं तसं होईल. आणि त्या उलट एखाद्या व्यक्तीचं जे वागणं सामान्य वर्तन असेल, तर ते वागणं सगळ्यांसाठीच हितकारक असेल. त्यामुळे ह्या दोन्ही फील्ड्स खूप महत्त्वाच्या आहेत. आजकाल आपण बघतो की क्लिनिकल सायकॉलॉजी हे फील्ड सुद्धा खूपच त्याच्यावरती खूप अभ्यासही चालू आहे आणि खूप लोक ह्याच्यावरती काम करतायत. का? कारण आपल्या सोशल इश्यूज हे आपल्यामध्ये इतके इतके जास्त इम्पॅक्ट करतात आपल्यावरती, की ज्याचा परिणाम आपल्यावर होतोय, जेणेकरून डिप्रेशन येणं, खूप लोकांना खूप स्ट्रेस येणं, जेणेकरून हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होणं. हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाला की फिजिकली आपल्याला त्याचे इश्यूज जाणवायला लागतात. आणि दिस विशियस सायकल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑन युअर माइंड. सो इफ यू आर फिजिकली नॉट हेल्दी, यू विल नॉट बी मेंटली हेल्दी. आणि हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्यायाम करणं, त्याबरोबरीने थोडंसं मेडिटेशन करणं, मन शांत ठेवणं, या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. आणि ह्याच कारणामुळे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सोशल सायकॉलॉजी हे आता खूप एकत्रित सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक मानसशास्त्र आणि संज्ञानात्मक मानसशास्त्र. संज्ञानात्मक म्हणजे काय? तर कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. आता कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी हा विचार, प्रक्रिया आणि स्मरणशक्तीचा मूलभूत अभ्यास आहे. आणि सामाजिक मानसशास्त्र आणि क्लिनिकल सायकॉलॉजी आणि संज्ञानात्मक मानसशास्त्र यांनी खूपच कर्ज घेतलेले आहे, विशेषतः संज्ञानात्मक प्रक्रिया मोजण्यासाठीच्या पद्धती. आता होतं कसं की कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे काय? तर अरे, आपण मेंदूचा अभ्यास करतो. पण मेंदूचा अभ्यास आपण मोजतो कसा? कोणावर मोजणार तो? तर लोकांवरतीच ना. एक्सपेरिमेंट्स करणार कोणावर? तर लोकांवरती. ज्याच्यामध्ये तुम्हाला सोसायटीजची, ग्रुप्सची, लोकांची ही गरज डेफिनेटली पडते. ते करत असताना तुम्ही असं लोकांना जर जाऊन सांगितलं की मला आता तुमच्या मेंदूवरती अभ्यास करायचा आहे, तर कोणी करू देईल का तुम्हाला? तर नाही करू देणार. तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत कोण फॉलो करू शकतो? तर ज्याचा सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास आहे तो व्यक्ती करू शकतो. कारण आपण लोकांना कशा पद्धतीने सांगितलं आणि कन्व्हिन्स केलं, तर लोकांना त्याचं वाईट वाटणार नाही, पण लोक आपल्याला सपोर्ट करतील. हे आपण जेव्हा करू शकू, तेव्हाच आपल्याला कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीवरती काहीतरी रिसर्च करता येऊ शकतो आणि क्लिनिकल सायकॉलॉजीवर सुद्धा. कारण आपण कोणालाही एकदम सांगणं की अरे तुझं वागणं हे असामान्य आहे, मला ते काही आवडलं नाही, तर हे समोरच्याला कसं वाटेल? तो म्हणेल मी वेडा आहे का? तर नाहीये. पण आपण असं म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. त्यामुळे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी दोन्हीचा सामाजिक मानसशास्त्र यांच्याकडून त्यांनी खूप कर्ज घेतलेले आहे आणि त्याच्यावरती खूप अभ्यास चालू आहे. सामाजिक मानसशास्त्र आणि विकासात्मक मानसशास्त्र. आता ह्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो? विकासात्मक म्हणजे काय? तर डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी हा मानवाच्या आणि त्यांच्या आयुष्यातील गर्भधारणा आणि जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत आणि मृत्यूपर्यंतच्या बदलांचा अभ्यास असतो. सायकॉलॉजीमध्ये एखादं मूल जेव्हा जन्माला येतं आणि जन्माला आधी येण्याच्या आधीची सुद्धा प्रोसेस, की जी आपण कन्सेप्शनची म्हणतो, तिथपासनं आपला अभ्यास हा चालू होतो. का? कारण ते मूल जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा सुद्धा ते ऐकत असतं, त्याच्यावरती खूप गोष्टींचा प्रभाव पडत असतो, जरीही ते पोटात असलं तरी. आईचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं, अभ्यास करणं, वाचन करणं, चांगली गाणी ऐकणं, ह्याचा तर परिणाम होतोच, नो डाऊट. पण आपल्या आजूबाजूची लोकं कशी आहेत? ती आपल्याशी नीट बोलतायत का? वागतायत का? खूप वादग्रस्त काही विषयांवरती आपण बोलतोय का?
किंवा आपल्याला ऐकू येतंय का, हे सुद्धा त्या लहान बाळाला कळत असतं, जरीही ते पोटात असले तरी. आणि जसं ते मूल जन्माला येतं तसं दॅट चाइल्ड बिकम्स अ सोशल ॲनिमल. का? कारण ते मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिल्यांदी कोण बघतं? तर कुटुंब. आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ, कोणीतरी ही लोक असतात आजूबाजूला. आणि ते मूल अचानक अशा जगात येतं की त्याच्या आजूबाजूला खूप लोक आहेत. या सगळ्या लोकांचा त्या मुलावरती परिणाम होत असतो आणि त्या इन्फ्लुएन्स तर खूप जास्त होत असतो. आपण नेहमी असं म्हणतो की आपण जसे वागतो तसंच लहान मुलं वागतात. म्हणजेच काय, तर ते इन्फ्लुएन्स होतात, ते आपल्याकडे बघतात, ऑब्झर्वेशन मधनं म्हणूनच आपण शाळा, शिक्षक आणि शाळेत भेटणारे मुलं मुली, मित्रमैत्रिणी ह्यांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्या मुलावरती पडत असतो. त्या मुलाचे विचार, त्या मुलाचं वागणं, बोलणं, हे सगळं इन्फ्लुएन्स कोण करतं? तर टीचर्स आणि काही वडील. हे अतिशय इम्पॉर्टंट असतात. हळूहळू ते मूल मोठं होतं आणि ते अजून सोशल व्हायला लागतं. मग ते त्यांचे फ्रेंड्स, फॅमिली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिक्स व्हायला लागतं. अजून मोठं झाल्यानंतर आपण कुठेतरी काम करतो, जॉब करतो. काही जण सोशल फील्ड्समध्ये जातात, काही जण आर्ट फील्ड्समध्ये जातात आणि तिथे आपल्याला आपल्या मनासारखे किंवा आपल्याला हवे तसे मित्रमैत्रिणी मिळतात किंवा कधी-कधी मिळत नाहीत सुद्धा. मग आपण काय करतो, की जे लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत, लहानपणापासून जे आपलं वागणं, बोलणं आहे, त्या आधारितच आपण पुढे जाऊ शकतो. स्वतःचे नियमन, भावना, लिंगभेद, वर्तन आणि असामाजिक वर्तन यांमध्ये स्वारस्य असलेले सामाजिक मानसशास्त्र कधी-कधी विकासावरील संशोधनाकडे सुद्धा पाहतात आणि पाहावंच लागतं. एखादा व्यक्ती जेव्हा गुन्हेगार होतो, तेव्हा तो व्यक्ती जन्माला येतो तेव्हा गुन्हेगार होतो का? तर नाही. तो आजूबाजूच्या लोकांना बघतो. तो तशा लोकांमध्ये वाढतो आणि म्हणून तो गुन्हेगार होतो. पण जन्माला आलेलं मूल हे कधीच गुन्हेगार नसतं किंवा हे कधीच सायंटिस्ट नसतं. पण आपल्यावर जसा लोकांचा प्रभाव पडतो, तर त्या प्रकारे आपलं वागणं आणि आपलं त्याच्यातनं आपण शिकत जातो. हे अतिशय महत्वाचं आहे. सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी म्हणजे काय? व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर आपण लोकांमध्ये जाताना जो मुखवटा लोकांसमोर घेऊन जातो, त्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. तुम्हाला असं वाटतं का, की एखादा फेमस पर्सनॅलिटी हा जेव्हा करोडो लोकांमध्ये किंवा लोकांच्या समोर असतो आणि तो वागतो, तसाच व्यक्ती तो त्याच्या पर्सनल आयुष्यात असेल? असं नसतं. तो व्यक्ती जो असतो ना, तो बाहेर लोकांसमोर येताना असा वागतो, की लोकांना तो आवडेलच. पण याचा अर्थ असा नाही, की तो व्यक्ती त्याच्या घरी किंवा त्याच्या जवळच्या लोकांमध्ये असेल, तेव्हा तो माणूस तसाच असेल. पण ह्याला पर्सनॅलिटी असं म्हणतात आणि आपण प्रत्येक जण हा एक मुखवटा हा बाहेर कॅरी करत असतो, जो की गरजेचा पण असतो. व्यक्तिमत्व, मानसशास्त्र, दोन व्यक्तींमधील फरक तसे असतात. दोघांचीही एकाच सिच्युएशनवर रिॲक्ट होण्याची पद्धतही वेगळी असते. सो आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय बघतो, तर दोन व्यक्तींमधील हा फरक आणि त्या व्यक्तीमधील इंटरनल फरक सुद्धा, कारण ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आता एखादा माणूस जर खूप चिडलेला असेल, तर तो एकाच सिच्युएशनला खूप चिडून रिॲक्ट करेल. पण जेव्हा तो माणूस शांत असेल, तर तो त्या सेम सिच्युएशनला शांतपणे रिॲक्ट करू शकेल. सो रिॲक्ट होणं किंवा आपलं वागणं बदलणं ही सुद्धा एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
व्यक्तिमत्व मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र यांचा चांगला संबंध आहे. कधी कधी स्पर्धात्मक सुद्धा आहे. का बरं? कारण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतं की आपलं वागणं, बोलणं, आपला स्वभाव हा इतर लोकांवरती डिपेंडंट असतो. आपल्याला जसा अनुभव मिळतो तसेच आपण बोलतो, वागतो आणि आपलं वागणं बदलतं. पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर त्यांचं म्हणणं असं की लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते. असं होत नाही की अरे आज मी ठरवलं की आता मला कोणतरी एक खूप मोठी ऍक्ट्रेस व्हायचं आणि मी लगेच उद्या झाले. असं होत नाही. त्याला जन्मतः सुद्धा काही क्वालिटीज लागतात. त्याच्यासाठी तशी अनुकूल सिच्युएशन लागते, परिस्थिती लागते आणि मगच आपण एखाद्या गोल किंवा एखादी आपली विजन ही आपण ऍक्सेप्ट करू शकतो. दोन फील्डमधील रेषा या खूप ओव्हरलॅप होतात. आणि याचं कारण असं आहे की दोघांनी एकमेकांचे महत्त्व हे समजून घेतलंय. त्यामुळे आपल्याला एक जर चांगला व्यक्ती व्हायचं असेल तर आपल्याला सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास या दोन्हीचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आता लेवल्स ऑफ अनालिसिस ऑफ अन इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? तर वर्तन एखाद्याचं आपण अनालिसिस करणं. वैयक्तिक ते इंट्रापर्सनल. आता वैयक्तिक ते इंट्रापर्सनल म्हणजे काय? तर लोक स्वतः वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि इंट्रापर्सनल. तर वैयक्तिक व्यक्ती हा एक मूलभूत घटक आहे. सामाजिक वर्तनाच्या विश्लेषणाची मूलभूत पातळी वैयक्तिक ते आंतरवैयक्तिक असते. म्हणजे आपलं जे वागणं आहे ते वैयक्तिक आणि इतर लोकांमध्ये या अशा दोन गोष्टी असतात. आंतरवैयक्तिक आजूबाजूच्या लोकांमुळे जो प्रभावित होतो त्याला आपण आंतरवैयक्तिक असं म्हणतात. आणि लोकांच्या गटांद्वारे देखील आपण प्रभावित होतो. म्हणजे काय? तर माझं वागणं हे असं असं आहे, पण हे जर मी एका ग्रुपमध्ये गेले तर त्याचा इन्फ्लुएन्स माझ्यावरती एका वेगळ्या प्रकारे होतो आणि त्याला आंतरवैयक्तिक असं म्हणतात. व्यक्ती आणि गट यांच्यातील परस्पर संवाद. व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप यांच्यातील सुद्धा एक रिलेशन आहे. गट आपल्या सदस्यांवर प्रभाव टाकतात आणि नियम किंवा नियम तयार करून त्यांचे वर्तन नियंत्रित करतात. सदस्य अनुरूपतेचे अनुसरण करतात. ही प्रक्रिया ज्याद्वारे गट सदस्य त्याचे वर्तन समूहाच्या नियमांनुसार आणण्यासाठी समायोजित करते आणि समूहात समाजीकरण देखील पाळले जाते. याचा अर्थ सदस्य त्यांच्या वर्तनाचे नियमानुसार नियमन करायला शिकतात. सो व्यक्ती आणि गट ह्यांच्यामध्ये असं होतं की त्या गटाचे काही रूल्स असतात. तर आपण जेव्हा त्या गटामध्ये जातो तेव्हा आपण त्याला अनुरूप किंवा त्याला अनुसरण करून आपण आपलं वागणं बदलतो किंवा आपले विचार बदलतो, आपली मतं बदलतो आणि मग आपण तसं वागणं त्या ग्रुपमध्ये जेव्हा असतो तेव्हा त्या प्रकारे आपण एस्टॅब्लिश करत असतो. याचा परिणाम गट उत्पादकता आणि निर्णय घेण्यात सदस्य योगदान देतात. काही सदस्य नेतृत्व प्रदान करू शकतात. यशस्वी गट कामगिरीसाठी आवश्यक नियोजन, आयोजन आणि नियंत्रण यासारखी कार्ये पार पाडू शकतात. प्रभावी नेतृत्वाशिवाय सदस्यांमधील समन्वय बिघडेल आणि गट वाहून जाईल किंवा अपयशी होईल. आता होतं कसं की खूपदा आपला इन्फ्लुएन्स सुद्धा लोकांवरती हा पडत असतोच. त्यामुळे आपलं वागणं हे ग्रुप किंवा हे खूप 4 लोकांचं वागणं बदलू शकतं किंवा आपलं वागणं सुद्धा बदलू शकतं त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर. पण ह्यानी होतं काय? तर एक सक्सेसफुल ग्रुप तयार करणं, त्याचे काही गाईडलाईन्स फॉलो करणं आणि त्या प्रकारे त्या सगळ्या सदस्यांनी वागणं हे सुद्धा महत्वाचं असतं. गटांमधील परस्पर संवाद. सामाजिक मानसशास्त्राची आणखी एक चिंता म्हणजे एका गटाचा दुसऱ्या गटाच्या क्रियाकलाप आणि संरचनेवर होणारा परिणाम. आंतरसमूह संघर्ष, त्याचा सोबतचा तणाव आणि शत्रुत्व
हे सामाजिक मानसशास्त्रातील अभ्यासाचे मुख्य क्षेत्र आहे. या प्रकारच्या संघर्षाचा परिणाम गटांमधील आणि प्रत्येक गटातील परस्पर संबंधांवर होत असतो. सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी आंतर समूह संघर्षाचा उदय, चिकाटी आणि निराकरणाचा दीर्घकाळ अभ्यास केलेला आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे जास्ती करून कसला अभ्यास करतात, तर सोशल ग्रुप्सचाच अभ्यास करतात. त्याच्यामुळे इंटर ग्रुप, इंट्रा ग्रुप या दोन्ही इश्यूज हे सामाजिक मानसशास्त्रज्ञ बघत असतात. सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे थिअरीज. दोन अतिशय महत्वाच्या थिअरीजचा अभ्यास हा केला जातो. शैक्षणिक सिद्धांत आणि संज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे लर्निंग थिअरी आणि कॉग्निटिव्ह थिअरी. सिद्धांत शिकणे आपण हे शिकूच यात, पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन की लर्निंग म्हणजे काय, तर शिकणे. एखादी गोष्ट आपण शिकतो, ती कशी शिकतो, तर त्यात काही इश्यूज असतात. म्हणजे काय, तर आपण ऑब्झर्वेशनवरनं शिकतो, एखादी गोष्ट बघून बघून शिकतो, एखादी गोष्ट खूप प्रॅक्टिसने शिकतो. सायकल चालवायला शिकणे हे उदाहरण म्हणजे काय, तर प्रॅक्टिसने शिकण्यासारखं. पण आपण टेबलवर बसून खात असताना आपण कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे, आवाज करत खायचं का शांतपणे खायचं का इतर लोकांशी बोलत खायचं, हे आपण कोणाकडून शिकतो आणि कसं शिकतो, हे आपल्याला कोणी बसून शिकवतं का, तर नाही, आपण हे बघून शिकतो, ज्याला की ऑब्झर्वेशनल लर्निंग असं म्हणतात. शिकण्याच्या सिद्धांतातील मध्यवर्ती कल्पना अशी आहे की एखाद्या व्यक्तीचे वर्तमान वर्तन त्याच्या किंवा तिच्या पूर्वीच्या अनुभवावरून ठरवले जाते. आपण जे आत्ता वागतो आहोत ते वागणं आपलं आधीच्या कुठल्या तरी एक्सपिरियन्सवरती अवलंबून असतं. एखादी व्यक्ती विशिष्ट वर्तनाकडे झुकते जी कालांतराने सवय होऊन जाते. म्हणजे काय, यातलं एक बेस्ट उदाहरण म्हणजे की आपण जेव्हा रस्त्यावरती गाडी चालवतो आणि समोर रेड लाईट लागतो, रेड सिग्नल, तर आपण काय करतो, तर आपण ऑटोमॅटिकली थांबतो. का थांबतो, कारण आपण ओव्हर अ पिरियड आपण एक्सपिरियन्सनी म्हणा, प्रॅक्टिसनी म्हणा, आपण ते शिकलेलो असतो आणि म्हणून आपण आपोआप थांबतो. अल्बर्ट बांडुरा आणि इतर त्याचे काही मानसशास्त्रज्ञ या दृष्टिकोनाकडे खूप इम्पॉर्टन्स देतात, की सामाजिक शिक्षण सिद्धांत म्हणून ओळखला जातो, की ज्याला सोशल लर्निंग थिअरी असं म्हणतात. 3 सामान्य यंत्रणा आहेत ज्याद्वारे शिक्षण होतं. पहिलं म्हणजे असोसिएशन, जे की पावलोनी पहिले मांडलं होतं आणि त्याला क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. आता याच्यामध्ये त्यांनी काय एक्सपेरिमेंट केली, तर पावलो नावाचा एक सायकॉलॉजिस्ट होता. त्यांनी काय केलं, तर त्यांनी त्याच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. त्या कुत्र्याला त्याने केजमध्ये बंद केलं आणि त्या कुत्र्याला खायला द्यायच्या आधी तो एक बेल वाजवायचा. पहिल्यांदा त्या कुत्र्याला काही कळलं नाही की ओके काहीतरी आवाज येतो, पण तो काही लक्ष द्यायचा नाही. पण नंतर त्या कुत्र्याला असं लक्षात आलं की ही बेल वाजली की मला खायला मिळतं. आणि मग काय झालं की त्यांनी बेल वाजवल्या त्या कुत्र्याला तोंडाला त्याच्या लाळ सुटायची. आता दिस बिहेवियर इज नोन ॲज असोसिएशन. आपण सुद्धा खूप गोष्टी असोसिएट करतो आणि त्या शिकतो. फॉर एक्झाम्पल, ॲपल हे रेड कलरचंच असतं हे मुलं असोसिएट करतात. किंवा ए फॉर तर ॲपल, ए फॉर अँट असं पण आहे. पण लहान मुलाला जेव्हा आपण शिकवतो तेव्हा आपण काय शिकवतो, तर ए फॉर ॲपल. सो त्याचं असोसिएशन हे बरोबर त्याच्याशी झालेलं असतं आणि ह्यालाच आपण असोसिएटिव्ह लर्निंग असं म्हणतो. मजबूतीकरण म्हणजे काय, तर रिइन्फोर्समेंट. विल कंटिन्यू विथ द सेम एक्झाम्पल. कुत्र्याचं जे एक्झाम्पल आपण घेतलं, ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना सगळ्यांना याचा अनुभव आलेला असेल की आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकवत असतो त्या कुत्र्याला किंवा ट्रेन करत असतो, बी इट अ कॅट, डॉग और बी इट इवन अ बर्ड फॉर दॅट मॅटर,
आपण जेव्हा त्यांना शिकवतो तेव्हा आपण रिवॉर्ड आणि पनिशमेंट या दोन गोष्टी फॉलो करतो. म्हणजे काय, तर आपली कमांड त्या पेटनी फॉलो केली तर आपण त्याला काहीतरी रिवॉर्ड देतो, म्हणजे एखादं बिस्किट देतो किंवा एखादी ट्रीट देतो. मग त्या कुत्र्याला कळतं की अरे, आपण असं वागलो, ह्या कमांडवर आपण हे केलं की आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे. दॅट रिइन्फोर्समेंट म्हणजे परत परत आपण तेच वागणं त्या त्या ॲनिमलकडनं किंवा इव्हन लहान बाळांकडनं आपण हे करतो. की ते लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा आपण काय करतो की त्याने 2 पावलं टाकली की आपण त्याला काहीतरी एक गिफ्ट देतो. की किंवा लहान मुलं जेव्हा लिहायला शिकतात तेव्हा आपण काय करतो की त्यांनी एक लाईन लिहून दाखवली की आपण त्यांना स्टार देतो किंवा आपण गुड लिहितो, एक स्माइली फेस देतो, की जेणेकरून दॅट इज अ रिइन्फोर्समेंट फॉर देम, की म्हणजे ते परत परत ती ऍक्शन करतात आणि ऑटोमॅटिकली ते शिकतात. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे निरीक्षणात्मक शिक्षण, म्हणजे की कोणाला तरी बघून ऑब्झर्व करून माणूस शिकत असतो. सो मी जसं मगाशी म्हणाले तसं की लहान मूल जेव्हा आपल्या शेजारी जेवायला बसतं, ते डायनिंग टेबलवरती असेल, आपण काय करतो तर आपण जेवत असतो पण ते मूल आपल्याकडे बघून शिकत असतं. साध्या साध्या गोष्टी की सगळे एकत्र जेवायला बसलेले असताना तोंडाचा आवाज करायचा नाही, हे आपण सारखं त्या मुलाला सांगतो का? नाही. पण आपण कसे खातोय ते बघून ते मूल खात असतं. जसे आपण मोठे होतो तसं अजून एक होतं. म्हणजे काय, तर आपण एखादा मॉडेल समोर ठेवतो. मग तो मॉडेल कोणीही असेल. ज्या व्यक्तीला क्रिकेट आवडतं त्यांच्यासाठी सचिन तेंडुलकर हा मॉडेल असू शकतो, विराट कोहली असू शकतो. ज्यांना ॲक्टिंग आवडतं, ज्यांना गाणं आवडतं, त्यांच्यासाठी तो कोणीतरी एक आयडॉल असेल समोर. आणि मग आपण काय करतो की त्या व्यक्तीसारखंच बोलणं, त्या व्यक्तीसारखं वागणं, तसे कपडे घालणं. सो दॅट इज नोन ॲज मॉडेलिंग किंवा दॅट इज नोन ॲज इमिटेशन, की आपण कोणाला तरी इमिटेट करतो. युजली आपण असं बघतो की मुलं असतात ती आपल्या वडिलांना इमिटेट करतात आणि मुली असतात त्या आपल्या आईला इमिटेट करतात. सो ह्यातनं सुद्धा आपलं शिक्षण हे सतत होत असतं आणि इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आता नेक्स्ट इज संज्ञानात्मक सिद्धांत. संज्ञानात्मक सिद्धांत असे गृहीत धरते की व्यक्तीच्या मानसिक क्रियाकलाप सामाजिक वर्तनाचे महत्त्वपूर्ण निर्धारक आहेत. या मानसिक क्रियाकलापांना संज्ञानात्मक प्रक्रिया म्हणतात, ज्यात समज, स्मृती, निर्णय, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे याचा समाविष्ट आहे. आता म्हणजे काय, तर लहानपणापासून एखाद्या गोष्टीची समज असणं, मेमरी असणं, निर्णय किंवा डिसिजन घेणं, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि तो आपण जो डिसिजन घेतो तो फुल फ्लेज घेऊन तसंच बोलणं आणि वागणं, ह्याचा अभ्यास म्हणजे कॉग्निटिव्ह थिअरी असतो. व्यक्तीच्या संज्ञानात्मक प्रक्रिया बाह्य उत्तेजना आणि वर्तणुकीशी प्रतिक्रियांमध्ये हस्तक्षेप करतात. संज्ञानात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी संज्ञानात्मक संरचनेची संकल्पना आहे, जी व्यापकपणे संज्ञानात्मक संकल्पना आणि विश्वासांमधील संघटनेचे कोणत्याही स्वरूपात संदर्भ देते. मानसशास्त्रज्ञांनी प्रस्तावित केले आहे की व्यक्ती दृष्टिकोन संज्ञानात्मक संरचना वापरतात, ज्याला आपण स्कीमा असे म्हणतो. स्कीमा लोक आणि गोष्टींबद्दल आपल्याला काय माहिती आहे याचे स्वरूप किंवा मूलभूत रेखाटनाचा संदर्भ देते. परस्पर संवादामध्ये कोणती वैयक्तिक वैशिष्ट्ये महत्वाची आहेत आणि कोणती नाही आहेत हे ओळखता येणं म्हणजेच स्कीमा आम्हाला माहितीवरती प्रक्रिया करण्यात मदत करते. एक उद्योन्मुख संकल्पना संज्ञानात्मक सुसंगतता कायम ठेवते की व्यक्ती एकमेकांशी सुसंगत किंवा एकरूप असलेल्या कल्पना ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे अंतर्गत संघर्षण कमी करण्यास आणि गट सुसंगत ठेवण्यास मदत करते. संज्ञानात्मक सिद्धांतांनी सामाजिक मानसशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. हे वैविध्यपूर्ण घटनांना स्वतःची संकल्पना, व्यक्तीची धारणा आणि कारणाचे गुणधर्म, वृत्तीतील बदल
इम्प्रेशन मॅनेजमेंट आणि ग्रुप स्टिरियोटाइप्स म्हणून हाताळलेले आहे. संज्ञानात्मक सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत. आता होतं कसं की संज्ञानात्मक म्हणजे काय तर कॉग्निटिव्ह. आपण आधीची स्लाइड बघूयात. कॉग्निटिव्ह म्हणजे काय तर मी जसं आधी म्हणलं की ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट समजून घेणं, अंडरस्टँडिंग, मेमरी, इमोशन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टी संज्ञानात्मक सिद्धांतामध्ये येतात. आता होतं कसं की आपल्याला आपण जेव्हा शिकत असतो, आता ही एक थिअरी मांडलेली असते किंवा मांडलेली आहे की माणूस हा बघून बघून शिकतो. पण माणूस हा बघून बघून निर्णय घेऊ शकतो का तर नाही. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेऊच शकत नाही. किंवा आपण जोपर्यंत एका प्रॉब्लेम मध्ये पडत नाही तोपर्यंत तो प्रॉब्लेम आपण सोडवू शकू का नुसतं कोणीतरी मला सांगून मला जमणार आहे का तर नाही. फॉर एक्झाम्पल जर मी ठरवलं की मला एखादा पदार्थ आज बनवायचा आहे, तो पदार्थ मी खूप बघितला, मी युट्यूबवर बघितला, मी रेसिपी बघितली, पण जोपर्यंत मी तो करून बघणार नाही तोपर्यंत मला तो जमलाय का हे मला कळेल का तर नाही कळणार. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट कॉग्निटिव्ह थिअरीज टेल अस. म्हणजे काय तर आपण आपलं वागणं, बोलणं हे सगळं लोकांना किंवा मला माहितीये किंवा मी नीटच वागतो असं जे आपल्याला वाटतं तसं नसतं. असं होऊही शकतं की आपल्या वागण्याचा समोरच्याला कधी कधी त्रासही होऊ शकतो. आणि हे कळणं, समजणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. हे कोण आपल्याला शिकवतं तर प्रत्येक वेळेस काही आपले आई वडील किंवा प्रत्येक वेळेस शिक्षक नाही शिकवू शकत. पण ह्याच्यातनं अनुभव ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला या गोष्टी शिकवतं. टू फॉर्म स्कीमास, टू फॉर्म स्टिरियोटाइप्स. स्टिरियोटाइप म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीबद्दल एक विशिष्ट पद्धतीने विचार करणं. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की खूप लोकांचं असं मत असतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट हा वाईटच आहे. पण असं नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आता आपण ट्रेन्स म्हणतो किंवा बसेस म्हणतो, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट सारखा सेफ ऑप्शन हा कुठेच नाहीये की नाही. हा विचार जो माणूस करेल त्यालाच वाटेल की हो आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा. पण जो माणूस असा एक स्टिरियोटिपिकल विचार करेल तो माणूस कधीच वापरू शकणार नाही ते. किंवा मला एकदा एक गोष्ट खाऊन त्रास झाला म्हणून मी परत ती गोष्ट कधीच खाणार नाही, ह्याला अडॅमन्सी म्हणतात. पण अरे असंही असू शकतं की तू जिथे खाल्ला होतास ती ती जागा चांगली नसू शकते किंवा त्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम आलेला असू शकतो. डज नॉट मीन की तो पदार्थच वाईट आहे. आणि जेव्हा आपण असा स्टिरियोटिपिकल विचार करणं सोडून देतो, बंद करतो, तेव्हाच आपण विविध विषयांवर, विविध लोकांशी आपण बोलू शकतो, भेटू शकतो. पण हेच जर आपण एक स्टिरियोटिपिकल माइंड ठेवलं तर आपण स्वतःलाच खूप बांधून ठेवतो किंवा आपण स्वतःला एका कोशात घेऊन जातो. तर जे की सामाजिक मानसशास्त्रामध्ये अजिबातच उपयोगाचं नाही किंवा चांगलंही नाही. आता जेव्हा आपण हे सिद्धांत मांडतो तेव्हा त्याचे काही लिमिटेशन्स पण असतात. हे लोक ज्या पद्धतीने माहितीवर प्रक्रिया करतात ते सुलभ करते आणि काही वेळेला ते अधिक सुलभ असतं. हे एक अंतर्निहित गुंतागुंतीची घटना आहे. म्हणजे काय तर आपण खूप वेळेला असं होतं की आता ह्या थिअरीज काय म्हणतात की अरे सगळं खूपच चांगलं आहे किंवा सगळं खूपच अनुकूल आहे, तर तसं होत नाही. बेसिकली संज्ञानात्मक घटना प्रत्यक्षपणे पाहण्यायोग्य नसतात. ते लोकांच्या म्हणण्यावरून आणि कृतीवरून काढले पाहिजेत. तर आपण जेव्हा कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचा विचार करतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण जे करतो आहोत किंवा आपण जे बोलतो आहोत ते एका थिअरीमध्येच मांडलं जाऊ शकतं असं नाहीये. तर हे जे लिमिटेशन्स आहेत हे आपण सगळ्यांनी विचारात घेतले पाहिजेत. पण नेव्हरदलेस असं सुद्धा आहे की ज्या थिअरीज ज्या सायकॉलॉजिस्टनी आतापर्यंत मांडलेल्या आहेत त्याचा आपल्याला डेफिनेटली फायदा हा झालेलाच आहे. आणि सोशल सायकॉलॉजीमध्ये थिअरीज मांडणं
हे जरी खूप अवघड असलं तरीही खूप वर्षांपासून ह्याच्यावरती रिसर्च होत आहे आणि जो रिसर्च आपण डेफिनेटली हे घेतला पाहिजे, म्हणजे मनात घेतला पाहिजे किंवा रादर त्याच्यावरती आपण अभ्यास करायला पाहिजे. धन्यवाद. पुढच्या सेशनला आपण नक्कीच पुढचा एक भाग बघणार आहोत की जो सोशल सायकॉलॉजीवरच असणार आहे.